निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। अरे रे, वाळू तस्करीचा आणखीन एक बळी। महसूल प्रशासनाला जाग कधी येणार? पारनेर तालुक्यात खुलेआम चालणाऱ्या वाळू तस्करीला नक्की राजाश्रय कुणाचा? वासुंदे गावात ग्रामस्थांचा ठिय्या। शिवसेनेचे सुजित पाटील झावरे यांनी प्रशासनाला धरलं धारेवर। पारनेर तालुक्यातील उत्तर भागात मुळा नदी व मांडोहळ या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होते। अशातच आता रविवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे। एका वाळू तस्करानं बेफाम चालणाऱ्या डंपरनं एका तरुणाला चिरडलाय। यात वासुंदे येथील बोकनक वाडी या वस्तीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। यामुळे आता पारनेर तालुक्यातील वाळू तस्करी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली। मांडोहळ येथील नदीपात्रातून अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरनं बोकनकवाडी ते वासुंदा रोडवर दुचाकीला दिलेल्या धडकेत 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। रविवारी दिनांक 4 रोजी सकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली आहे। संतोष अहिला नन्हे, वय वर्ष 32, राहणार बोकनकवाडी वासुंदे असं मृत तरुणाचं नाव आहे। पोलिसांनी डंपर चालक विकास किसन शिंदे, राहणार वडगाव सावताळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दरम्यान घटनेनंतर डंपरमधील वाळू रस्त्यावरच खाली करून चालक पसार झालाय। या घटनेतील डंपर पारनेर पोलीस ठाण्यात लावला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार संतोष नन्हे हा रविवारी दिनांक 4 रोजी सकाळी 7 वाजता आपल्या दुचाकीवर MH16 CL 6404 वासुंदा गावाकडे जात होता। बोकनकवाडी ते वासुंदा रोडवर वाळून भरलेल्या डंपरची MH22 AN 7171 ही पाठीमागून संतोषच्या दुचाकीला जोरात धडक दिली। यामध्ये दुचाकीवरून संतोष खाली पडला, तो डंपरच्या मागच्या चाकाखाली अडकला। डंपरनं त्याला फरफटत नेलं। त्यात गंभीर जखमी झालेल्या नातेवाईकांनी संतोष याला टाकळी ढोकेश्वर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला। तहसीलदारांसह पोलीस प्रशासनाच्या विरोधात नातेवाईक व ग्रामस्थांचा ठिय्या। वासुंदे येथील माजी उपसरपंच महादू भालेकर यांनी तहसीलदार गायत्री सौदाने यांना या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला असता त्यांनी त्यांच्याशी अरेरावी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे उत्तरीय तपासणीनंतर दुपारी 4 वाजता संतप्त नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह टाकळी पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला। आरोपी चालक मालकाला हजर केलं जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी यावेळी असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला। आरोपी चालक मालकाला हजर केलं जात नाही, तसेच तहसीलदार या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार करत नसल्याचा पवित्रा घेतल्यानंतर मात्र प्रशासनाचे धाबेदार आणले। प्रशासनानं मध्यस्थी करत यावेळी त्या मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी वरिष्ठांशी व नातेवाईकांशी चर्चा करत तोडगा काढला। यानंतर सायंकाळी उशिरा बोकनकवाडी येथे तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे सुजित पाटील झावरे यांनी ग्रामस्थांसह वासुंदे येथे रस्त्यावरच काल ठिय्या मांडला। यावेळी सुजित पाटील झावरे यांनी महसूल व पोलीस प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली। बघूयात। आज टाकळी ढोकेश्वर या चौकामध्ये परिसरातील वासुंदे, वडगाव, सावताळ, देसवडे, खडकवाडी, पळशी, वनकुटा, टाकळी ढोकेश्वर शेजारील गावातील अनेक नागरिक या ठिकाणी एक अपेक्षा घेऊन आपल्या सगळ्यांकडे आलेले आहेत। काय अपेक्षा आहे त्यांची? त्यांची अपेक्षा एवढीच आहे, आमच्या गावातील कैलासवासी संतोष अहिलाजी नरे 3 दिवस झाले एका डंपरनी, ते देखील वाळूच्या आणि अवैध चालणाऱ्या डंपरनी त्याला उडवले।
उडवल्यानंतर थोडीशी देखील सहानुभूती त्यांना वाटली नाही. मृतदेह फरफटत फरफटत 100-200 फूट नेला. नंतर ती शांतपणे खाली उतरला. खाली उतरून ती बॉडी एखाद्याची लक्तर काढावीत अशी ती बॉडी रस्त्याच्या कडेला टाकली आणि शांतपणे निघून गेला. अहो, रस्त्याने एखादं कुत्रं आडवं आलं, आपण जोरात चाललो असलो तर आपण गाडी बाजूला करतो, कुत्र्याचा जीव जाऊ नये. हा माणूस होता, मुलगा होता, त्याच्या माग छोटी छोटी मुलं, आई वडील, पत्नी. उपस्थितांना मी एवढंच सांगतो, तो गावाकडे का आलता? तो देखील नोकरीला होता. त्याच्या पत्नी पोलीस सेवेत आहेत, बहीण पोलीस सेवेत आहेत. तो गावाकडे यायचं कारण इतकंच होतं की आई वडिलांना सांभाळायचं. मग त्या आई वडिलांचा श्रावण बाळ गेला असं वाटत नाही का तुम्हाला? 2 दिवस झाले तहसीलदारांना कॉन्टॅक्ट करतायत, मस्तवाल उत्तर देत आहेत. मला नाशिकला काम आहे, आज सांगितलं MPSC ची परीक्षा आहे. ही परीक्षा नाहीये, ही अंगामध्ये असलेली मस्ती, अधिकाराचा असलेला गैरवापर, आणि माझ्या डोक्यावर कोणाचा तरी मोठ्याचा हात आहे, माझं कुणी काही करू शकत नाही. ही जी मस्ती तहसीलदारच्या अंगात आहे ना साहेब, ही लोकशाही आहे. तहसीलदारच्या घरचं राज्य नाही या तालुक्यामध्ये. या तालुक्यामध्ये जर ठरवलं तर तहसीलदारला आम्ही खुर्चीवर सुद्धा बसून देणार नाही. त्या नोकर आहेत आमच्या, त्या मालक नाही आहेत आमच्या. ही कोणती पद्धत आहे? 2000च्या लाचेसाठी तुम्ही आमच्या मुलाला बळी देताय. बेसुमार वाळू उपसा पळशीतून चाललाय, बेसुमार वाळू उपसा देसवड्यातून चालला, बेसुमार वाळू उपसा पवळदऱ्यातून चालला, बेसुमार वाळू उपसा वासुंद्याच्या ठाकरवाडीतून चालला. हे काही माहित नाही प्रशासनाला? सगळं माहिती आहे. त्याचा चार्ट आहे माझ्याकडे. कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यापर्यंत एका गाडीला किती किती पैसे द्यावे लागतात याचा चार्ट आहे. तो इथं उघडू. नायब तहसीलदार इथं आलेत, मॅडमला MPSC ची परीक्षा आहे. 2 दिवस झाले या गावामध्ये एक अवधा कंपनीचा पोल रोवण्याचं काम सुरू होतं. 1 तासामध्ये जनता रस्त्यावर आली की आम्हाला माहितीच नाही, आमच्या शेतामध्ये कधी तुम्ही पोल रोवताय माहितीच नाही आम्हाला. आणि स्वतः शेतकरी आडवा आला. 10 मिनिटात 20-25 पोलीस, तहसीलदार सगळे तिथं हजर. मग तू अवधा कंपनीचा पगार घेती का शासनाचा पगार घेती बाई? म्हणजे एखाद्या कंपनीच्या साठी तिथे यायचं. स्वतः पोलीस अशा रुबाबात होते का आता आम्ही अदानीचाच पगार घेतोय. अशा पद्धतीने जर वागणूक असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी अगदी प्रशासनाला निक्षून सांगतो, या तालुक्याला फार मोठी चळवळीची सवय आहे. या तालुक्याला खूप मोठी चळवळ या तालुक्याने आतापर्यंत उभ्या केल्यात. आम्हाला त्या करायला लावू नका. तुमचे अंडे पिल्ले आम्हाला सगळे माहिती आहेत. तुम्ही काय करता, तुम्ही कोणाला रात्रीचं पकडता, कोणाला सकाळी सोडून देता, महसूल खात्यामध्ये कोण कोणाची नोंद कशी लावतात, रात्रीतून नोंदी कशा बदलतात, हे न समजण्या इतके बावळट दूधखुळी जनता आमची नाही. पण खरी चीड आली ती एक तरुण मुलगा रस्त्यावरून आपल्या घराजवळून जात असताना एखादा डंपर जोरात येतो, त्याला बेदरकारपणे उडून जातो. उडून जाऊन त्याला फरफटत मागच्या टायरला लटकवत लटकवत लांब फरफटत नेतो. फरफटत नेल्यानंतर त्याला उतरवतो आणि शांतपणे तो बॉडी बाजूला काढून, त्यानीच जर त्या दिवशी तो हॉस्पिटलला ऍडमिट केला असता तर तो जगला असता. परंतु त्याला माहिती आपलं काही होऊ शकत नाही. आपल्या मागे सगळं प्रशासन ठामपणे उभं आहे. ज्यावेळेस प्रशासनाचा अशी चेहरा लोकांच्या समोर जातो त्यावेळेस लोक कायदा हातामध्ये घेतील, हे मी तुम्हाला परत एकदा ठामपणे सांगतो. आणि हा कायदा हातात घेण्यासाठी आम्हाला जी शिक्षा आहे
ती तुम्ही जरूर ठोठवा. आम्ही सगळेजण तुरुंगात जायला तयार आहोत. का नाही आले आज कुणी प्रशासनातले अधिकारी? का नाही आले? कारकिले तुम्हाला पाठवलं. तुम्ही काय जबाबदारी घेणार सांगा मला, या पुढे आणि सांगा. तहसीलदारच्या वतीने तुम्ही सांगा तुम्ही काय जबाबदारी घेणार. आंदोलन बंद करा सांगणं सोपं आहे, पण त्या आईच्या वेदना तुम्ही समजून घेणार? त्या मुलांनी 2 वर्षाच्या असताना आपल्या आता आयुष्यामध्ये आपले वडील त्याला कसे होते दिसायला ते पण माहित नाही. मोठा झाल्यावर ते तुम्ही भरून देणार? अरे तुमच्या 2 आणि 3 हजारच्या लाचेपायी वाटोळं करून टाकलं तुम्ही या सगळ्या परिसराचं. नवीन रस्ता केला का तो त्या 15 दिवसांनी खराब होऊन जातोय. कोणती पद्धत आहे? आणि आंदोलन बंद करा म्हणतात. का नाही पकडलं आतापर्यंत? ज्यांनी उडवलं त्याला का नाही पकडलं? मला पोलीस खात्याने याचा उत्तर द्यावं. सदर ज्यांनी उडवलं त्याला पकडण्यात आलेलं आहे काय? नाही पकडलं. मग आता आम्ही काय करायचं तुम्ही सांगा. मी आपल्याला सांगितलं साहेब, त्या अनुषंगाने माझ्या टीम कार्यरत आहे. संध्याकाळपर्यंत पॉझिटिव्हली त्या अनुषंगाने काहीतरी माझी कारवाई राहील. संध्याकाळपर्यंत काय पकडणार? माझी टीम कार्यरत आहे. अजूनपर्यंत यश आलं नाही. मालक आता पोलीस स्टेशनला झाले. 2 दिवसात पकडली. आम्ही त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं होतं, मग आम्ही त्यांचं ऐकलं होतं. ते म्हणजे दुसऱ्याशी कारवाई करतो, अजून कारवाई काही झाली नाही. हेच ऐकून त्याशी वडीचं हे करून असं आहे साहेब, आमच्या संयमाचा काय अंत बघू नका. आतापर्यंत एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याला आम्ही कधी चुकूनही त्रास दिलेला नाही, देणारही नाही. परंतु तुम्ही जर एवढे घट्ट काळजाचे असताल तर आम्ही तुमच्यापेक्षा 10 पटीने घट्ट काळजाचे होऊ शकतो. आमचा मुलगा गमावलाय, आमचा गावातला युवक गमावलाय, त्या आईचा एक लाल गमावलाय, त्या बायकोचा पती गमावलाय. आणि याची जर तुम्हाला कोणाला त्याची अजिबातच जर काही जाण नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आता इथं आंदोलन करणार आणि थोड्या वेळाने बंद करून निघून जाणार, तर हे जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर हा विषय काढून टाका. आम्हाला आपल्याकडनं काय कारवाई ठोस होणार आहे त्याचं उत्तर लगेच दिलं पाहिजे. मी मगाशीच गृहराज्यमंत्र्यांशी देखील या संदर्भात बोललोय. तुम्हाला जी कारवाई करायची ती तुम्ही आमच्यावर करू शकता, परंतु आमच्यावर कारवाई करण्यापेक्षा ज्या माणसाने गुन्हा केलाय त्याच्यावर कारवाई करा. काल परवा मला काही हॉटेलच्या चालकांनी सांगितलं या तालुक्यामधल्या, म्हटले आम्हाला आधी 2-2 हजार द्यावा लागायचे, आता 6-6 हजार रुपये द्यावं लागतात. हप्तेवाढी झाली. गाडीच्या मागचे हप्ते वाढले, हॉटेलचे हप्ते वाढले. हा तळतळाटीचा पैसा आहे, ही लक्ष्मी नाही, ही अवदासा आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मला इथं तुम्हाला कुठलंही भाषण द्यायचं नाही. महसूल कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे, अनेक कर्मचारी, अनेक लोक, सामान्य माणसं तुमच्याकडे येतात पारनेरला. तुम्ही त्यांच्याशी काय भाषेत बोलता हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही त्यांचे पेपर त्यांच्या अंगावर कसे फेकून देता हे आम्हाला माहिती आहे. पण जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुम्हाला तिथून नागडं करून ऑफिसच्या बाहेर काढू हे देखील मी तुम्हाला इथं सगळ्यांच्या समोर सांगतो. आणि ती ताकद आहे आमच्यात, तेवढी आमच्यात मनगटात रग आहे. ही जर तुम्ही अशा पद्धतीने जर लोकांशी बोलणार, वागणार, आणि आज का हो तुमच्यापैकी वरिष्ठ अधिकारी यायला त्याला जमलं नाही, कोणालाच जमलं नाही यायला. आम्ही बोलायचं कोणाशी? तुमच्याशी बोलायचं तर तुम्ही पुढे येऊन सांगा काय कारवाई करणार आहे ते आम्ही थांबवतो. तुम्हाला पाठवलं ना त्यांनी, तुम्ही मला सांगा काय करणार आहे ते.